चला मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल अगदी प्रशांत होते ऑन साइडला, अगदी हलक्या हाताने बॉलला फक्त ढकलण्यात आलं. म्हणजे सुरुवात चांगली केली जाते. जेव्हा जेव्हा पहिला चेंडू अगदी फलंदाजांच्या अगदी बॅटवरती येतो तेव्हा तेव्हा फलंदाजांचा कॉन्फिडन्स नेहमीच उंचावला जातोय आणि प्रशांत त्यांच्या बॅटमधून ही पहिली सिंगल येते. गोलंदाज प्रवीण बॉलिंग मार्कवरती. चला कात्रप संघ तुमचा 12 फॅन आपण पाठवायचा आहे. यस मॅच ऑन. स्ट्राइक वरती तेजस टँगो. पुला लेंथ बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु अगदी लॉंग ऑफला तिथे राहुल तैनात आहेत. नक्कीच चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली ते. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना छत्रपती सीसी कुलगाव संघानं ही चांगली सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. अगदी मैदानाच्या आतमध्ये शांतमय सुरुवात सध्या केली जाते. इथे लव फुलका चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने केलाय हा कडवा प्रहार आणि बॉल सीमा पार. प्रशांत सूर्यराव यांच्या बॅटमधून हा पहिला बार, पहिला षटकार. चला कात्रप संघ तुमचा 12 फॅन नाहीये त्यामुळे तुम्हाला नक्कीच 2 थाब्यांची पॅनल्टी तुम्हाला लागते. याची नोंद नक्कीच तुम्ही घ्यायची आहे आणि जी काय पॅनल्टी आहे तुम्हाला ती मान्य करावी लागेल. नक्कीच 2 धाब्यांची पॅनल्टी आता इथून कात्रप संघाला आपण देतोय. म्हणजेच छत्रपती सीसी कुलगाव संघ या 2 धावा आपण या ओव्हर नंतर स्कोरकार्डमध्ये ऍड करणार आहोत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न परंतु इथे सध्या तरी घाई केली जाते. रिस्की सिंगल होतीये परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या घडलंय काय ओव्हर थ्रो झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय. धावा किती मिळतील? यस 5 धावा इथून मिळतील. पुन्हा एकदा लो फुल टॉस ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये पुन्हा राहुल आलेत. नक्कीच सध्या तरी प्रत्येक चेंडू मित्र म्हणेन राहुलला शोधत जातोय आणि इथून याही बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 14 या धावफलकावरती. इथून चांगली सुरुवात सध्या केली जाते ते म्हणजे छत्रपती सीसी कुलगाव संघाच्या माध्यमातून. गुडलँड शॉटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथून सरळ मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. अगदी हलकीशी अपील झाली आहे परंतु इथून पंचाने सांगितले की कोणत्याही प्रकारचा इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये त्यामुळे शेवटचा चेंडू डॉट आलाय. टीमची टोटल 14 ज्या पॅनल्टीच्या 2 धावा आहेत त्या आता आम्ही ऍड करतोय. 12 मॅन तुम्ही देखील लक्ष ठेवायचं आहे. 14 झाल्यात 2 धावा ऍड म्हणजेच टीमची टोटल 16. अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट खरं तर अगदी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगडे यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आपण खेळवतोय आणि असोसिएशन मध्ये आपले नियम आहेत त्या नियमांचं पालन करणं फार महत्त्वाचं आणि कठोर नियम आहेत आणि सर्व संघ मात्र नियमांचं पालन करत आहेत आणि सर्व संघांचं खरं तर नक्कीच कौतुक देखील करायला पाहिजे कारण की चांगला पाठिंबा नक्कीच त्यांच्या माध्यमातून असोसिएशनला मिळतो आणि त्यांचा पाठिंबा नक्कीच संपूर्ण आयोजकांना मिळतो आणि सर्व संघांचं कौतुक करायला पाहिजे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 16 या धावफलकावरती. पहा या ठिकाणी महत्वाची सूचना आहे. नेक्स्ट मॅच टीम फतवा 11 कुलगाव B+ आणि कांसे संघ. चला दोन्ही संघ आम्हाला तुम्ही ऐकत असाल तर नक्कीच तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. जर आपण टॉस साठी येत नसाल
तर नक्कीच जो संघ इथे उपस्थित नसेल, जो कॅप्टन इथे उपस्थित नसेल, त्या संघाला आपण नक्कीच पॅनलाइज करणार आहोत. याची नोंद मात्र पुढील येणाऱ्या सर्व संघाने घ्यायची आहे. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती रिव्हर्स अटेम्प्ट. परंतु इथून पुन्हा एकदा आपण पाहिलं अगदी चेंडूला पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आता चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतात. गोलंदाज लतिकेश आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा इथून आपण पाहिलं अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि आता इथून हा डॉट बॉल पाहायला मिळेल. अगदी टीमचे टोटल जाऊन थांबले ते 20 या धाव फुलकावरती. इथून चांगली सुरुवात सध्या केली जाते. पुन्हा एकदा ऑन साईडला अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु याही बॉलवरती नक्कीच एक सिंगल नक्कीच एकवटली जाते आणि सातत्याने आपण पाहू शकाल छत्रपती सीसी कुलगाव संघ या मॅच मध्ये सध्या चांगली सुरुवात करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर प्रशांत सूर्यवर अर्थातच लाल्या यांनी चांगली सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये आणि आता इथून पुन्हा एकदा ती सुरुवात कायम ठेवली जाईल का हे देखील पाहूयात. षटक क्रमांक दुसरं अगदी P2चं हे षटक. फुल लेन बॉल फटका फसला डीप मध्ये. राहुल आहेत, नो मिस्टेक. अगदी सॉफ्ट हँड कॅच इथे स्वीकारले जाते आणि आता इथून छत्रपती सीसी कुलगाव संघाला हा पहिला धक्का लागतोय. फलंदाज प्रशांत बॅक टू दी पॅव्हिलियन. चला मॅच ऑन गेम ऑन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सिद्धार्थ आहेत. सुरुवात मात्र प्रशांत चांगली करून दिली. जी सुरुवात खरं तर छत्रपती सीसी कुलगाव संघाला जी पाहिजे होती ती सुरुवात निर्माण करून दिली. खरं तर ज्या कामासाठी प्रशांतला पाठवलं होतं ते काम त्यांनी अगदी पूर्ण केलं. आता संपूर्ण जबाबदारी आता इथून तेजस आणि आता सिद्धार्थ या दोन खेळाडूंवरती येऊन पोहोचली आहे. यस मॅच इज ऑन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील बॅट लिडिंग आहे आणि आता इथून दिल मात्र आणखीन एक विकेटचा पतन या ठिकाणी केला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद. लगातारचा हा दुसरा धक्का आता लागतोय टीम छत्रपती सीसी कुलगाव संघाला. फलंदाज सिद्धार्थ ज्या पावले आले होते त्याच पावले आता मैदान देखील सोडावं लागेल. म्हणजेच 0 या धाबत संख्येवरती फलंदाज झालाय बाद. त्याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती नुकतंच आगमन झाले आमचे खरं तर नाता भोपी साहेब, त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि मनोज दादा भोपी त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम दादा. खरं तर आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. सरपंच चषक आणि या सरपंच चषकात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी या ठिकाणी पाहिलं तर येस मॅच ऑन. या षटकातील खरं तर
2 षटकांचा वाजवी खेळ इथून कंप्लीट झाला. येस, मॅच इज ऑन. येस, एक धाव इथून मिळाले. टीमची टोटल 22 22 धावा. गुडलँड शॉटचा बॉल, परंतु आता यस या ठिकाणी पंचांचा इशारा नोचा आलाय. येस, ओव्हर स्टेपिंग ना सर. येस, ओव्हर स्टेपिंगचा आता या ठिकाणी नो बॉल आलाय. नक्कीच बॉलिंग क्रीज आहे त्याच्या अगदी पलीकडे मात्र नक्कीच या ठिकाणी अगदी एक स्टेप एक पाऊल मात्र जास्त टाकण्यात आला नाही तिथे मात्र नक्कीच पंचांचं अचूक लक्ष. आणि आता इथून पाहिलं तर नो बॉल नक्कीच घोषित केलाय आणि एक एक्स्ट्रा धाव आता इथून नक्कीच मिळते. टीमची टोटल 23. फ्री हिटची संधी या ठिकाणी आहे फलंदाज जितेश यांच्यासाठी, परंतु फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उचलला जाईल हे देखील पाहूयात. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला अगदी ड्राईव्ह केला डीप मध्ये. खेळाडू तैनात आहे. चांगली फिल्डिंग. एकाच मध्ये बॉलला उचलण्याचा प्रयत्न झाला होता परंतु थोडीशी मिस्टेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा या चेंडूवरती मात्र 2 धावा एकवेळला जात आहेत. अगदी जितेश देखील इथून चांगली सुरुवात सध्या करत असताना अगदी जितेशला माहिती मैदानाच्या आतमध्ये अगदी दोन्ही फलंदाज लवकरात लवकर बाद झाले. आता इथून संपूर्ण डाव मात्र सांभाळायचा आहे. सातत्याने सिंगल डबल एकवटत असताना मात्र धावा संख्या पुढे न्यायची आहे आणि इथून चांगले प्रयत्न सध्या करत असताना अगदी तेजसला चांगली साथ इथे दिली जाते. 25 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. चला, मॅच ऑन, गेम ऑन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान खरं तर आमचे सरपंच साहेब अर्थातच हनुमंत भोपी साहेब त्यांच्या ठिकाणी अगमन झालंय. खरं तर आपल्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर आमचे सरपंच साहेब आणि अगदी त्यांच्याच नावाने ही स्पर्धा अर्थात सरपंच चषक आणि सरपंच साहेबांचं या ठिकाणी अगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम दादा, मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन, गेम ऑन. या ठिकाणी पुन्हा एकदा या मॅचला सुरुवात आपण करूयात. बॉल चांगला आहे ऑन साइडला परंतु फटका देखील चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू येतील. एक धाव कंप्लीट परंतु इथून एकाच धाबा संख्येवरती समाधान मानावं लागत आहे. सध्या तरी चांगला क्रिकेट मात्र दोन्ही संघ खेळत असताना अगदी या षटकात गोलंदाज प्रवीणचं कौतुक करायला पाहिजे कारण की या षटकात आतापर्यंत पाहिलं तर अगदी मोठ्या फटकांपासून फलंदाजांना वंचित ठेवले. चांगली कामगिरी केली जाते. यस, मॅच इज ऑन. षटक क्रमांक 3 सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चांगली धावसंख्या इथून उभारली जाते. ऑन साइडला फटका चांगला आहे. अगदी ड्राईव्ह केले जाते परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचले होते आणि इथून मात्र मिसफील्ड पाहायला मिळेल. अगदी चेंडूवरती पोहोचले होते. बॉलला ग्रिप करायचा होता परंतु इथून टप्पा पडल्यानंतर उसली थोडी कमी मिळाल्याने त्याचा फायदा फलंदाजाला झालाय. चेंडू सीमा पार. धावा मिळतील या चेंडूवरती 4 चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 30 रन्स.
30 धावा फलकावरती. गुडलिन शॉटचा बॉल ऑन साइड ला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय इथे केलं जात आहे आणि इथून छत्रपती सीसी कुलगाव संघाला हा तिसरा धक्का लागतोय. फलंदाज तेजस आता मैदानाच्या बाहेर. अगदी मैदानाच्या आतमध्ये मात्र उलटफेर सध्या करत असताना गोलंदाज प्रवीण मागील चेंडूवरती नक्कीच 4 धावा आल्या होत्या, परंतु लगेचच कमबॅक इथून करण्यात आलं. अगदी तेजस त्यांना नक्कीच इथून बाद केलं जातं. चांगली गोलंदाजी सध्या केली जाते. कमबॅकिंग ओव्हर म्हणावा लागेल. या षटकात धावा देखील कमी आल्यात, परंतु महत्वाची विकेट नक्कीच या ठिकाणी मिळाली, ते म्हणजेच कात्रप संघाला. पहिलाच सामना आपण पाहतोय. पहिला सत्र सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट इनिंग आणि पहिल्या इनिंग मध्ये खरं तर अगदी छत्रपती सीसी कुलगाव संघ बॅटिंग करतोय. यस, या ठिकाणी डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 30 या धावफलकावरती. चला, मॅच ऑन, गेम ऑन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 30 धावा. त्या दरम्यान खरं तर फतवा 11 कुलगाव बी प्लस संघाचं आगमन झालं. वेलकम अरबाज. चला, मॅच इज ऑन. षटक क्रमांक 4 या ठिकाणी पाहू शकाल आणि 4थ्या ओव्हरला सुरुवात या ठिकाणी केली जाते. चला, साईल देखील आलेत. सिक्सर किंग रिव्हर्स टेम मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर टायमिंग आणि आता चेंडू चाललाय सरळ. पुन्हा एकदा थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पंचांचा इशारा. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट. षटकार. चला, ऋषी आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि ऋषीचं भव्य स्वागत मध्ये करण्यात आलं. फलंदाज आपण पाहू शकाल. खरं तर मैदानाच्या आतमध्ये गीतेश आणि गीतेश यांच्या बॅटमधून षटकार आलाय. स्वागत झालंय गोलंदाजाचं, परंतु आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली मिळाली आणि आता इथून आपण पाहू शकाल वाईडचा इशारा मात्र पंच देत आहेत आणि त्यानंतर मात्र अगदी गोलंदाजाला वॉर्निंग देखील दिली जाते. यस, बाउन्सरची आता इथून वॉर्निंग दिली जाते. जर का इथून पुन्हा एकदा सेकंड बाउन्सर आला तर कदाचित इथे 9 चेंडू तुम्हाला देऊ शकतात. अगदी 6 बॉल मध्ये एकच बाउन्सर तुम्ही फेकू शकता. हा देखील फटका चांगला ऑन साइडला अगदी आडवा बॅटनं बॉलला डीप मध्ये ढकललाय, परंतु इथून 2 धावा कंप्लीट होतील का? यस, डेफिनेटली 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिंगल डबलला देखील चांगलं प्राधान्य इथून दिलं जातं. मोठ्या फटक्याला देखील इथून चांगल्या प्रकारे इन्व्हाइट केलं जातं आणि चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. 38 रन्स. पुन्हा एकदा रिव्हर्स टीम गॅप मधून चेंडू पाठवलाय. पुन्हा एकदा थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाबा मिळतील 4.
नक्कीच इथे देखील एक सिंगल मिळाली आहे आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती आता 44 रन्स 44 धाबा. नक्कीच एक वाईटची धाव देखील आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे, त्यामुळे आता टीमची टोटल 44 धाबा आहे. चांगली सुरुवात इथून केली जाते. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता फलंदाज नीतू यांना, परंतु या ठिकाणी पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय अगदी इथून. या ओव्हरमध्ये पहिलं तर धाबा देखील येताना पाहायला मिळाल, परंतु डॉट बॉल देखील येत आहेत, म्हणजेच अप अँड डाऊन पाहायला मिळेल. चढाव उताराचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, तिथे खेळाडू तैनात आहेत. आता इथून नो मिस्टेक आणि कॅच मात्र चांगल्या रीतीने जज करण्यात आली आहे. इथे आणखीन एक विकेटचा पतन, फलंदाज होईल बाद नीतू मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 4 टीम छत्रपती सीसी कुलगाव संघाला. चला नेक्स्ट मॅच टीम कुलगाव बी प्लस संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कांसई. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 44 44 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतील. चार षटकांचा वाजवी देखील कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 44 धाबा धाव फलकावरती. त्याला कांसई संघ. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटचं षटक सुरू आहे. नक्कीच आम्ही अनाउन्समेंट करू तेव्हा तुम्ही आपण टॉस साठी यायचं आहे. मॅचला आपण सुरुवात करतोय. शेवटचे हे षटक आतापर्यंत इथून षटक क्रमांक 5 गोलंदाज विकास आहेत आणि पहिलाच बॉल इथून पाहिला तर डॉट बॉल आलाय. यस पहिलाच बॉल डॉट म्हणजेच शेवटच्या षटकाची सुरुवात इथून चांगली केली जाते, परंतु शेवटचे षटक हे नक्कीच अगदी धाबांसाठी जाणलं जातं, परंतु इथून गोलंदाज विकास सध्या तरी झक्कास कामगिरी करतायत. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑनसेटला अगदी टर्न केला, डीप मध्ये खेळाडू आहे, थोडीशी मिस्टेक, थोडीसा फ्लंबिंग अगदी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि याही बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची टोटल 2च्या मदतीने जाऊन पोहोचली ती 46 रन्स 46 धाबा धाव फलकावरती. सध्या तरी चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली जाते. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये केल्या जात आहे. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. पुन्हा एकदा चेंडू मात्र सीमारेषा बाहेर गोल. धाबा मिळतील 4. सध्या तरी इथून चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी गीतेश जो मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम साठी संकटमोचक कामगिरी सध्या पूर्णपणे पार पाडतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं अर्धशतक कंप्लीट झालं, म्हणजे 50 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतील. सुस्वागतम सुस्वागतम त्या सुस्वागतम. खरं तर त्याच दरम्यान आमचे खरं तर युवा सेना आमचे अतुल दादा भोपी त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये आता पंचांचा फिंगर आणि आता इथून LBWच्या माध्यमातून इथून आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. खरं तर आमचे अतुल दादा भोपी आणि हनुमंत भोपी साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक 2026 हे पर्व आणि त्याच दरम्यान आमच्या अतुल दादा भोपी खरं तर त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गिरीश. सध्या तरी आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली गेली. सन्मानजनक स्कोर इथून छत्रपती सीसी कुलगाव संघाने मात्र उभारलाय, परंतु फिनिशिंग टच द्यायचा आहे, शेवट मात्र गोड काढायचा आहे. परंतु इथून शेवट कशा प्रकारे गोड केलं जाईल हे देखील पाहूयात. सध्या तरी गोलंदाज विकासनं
जक्कास कामगिरी केली आहे. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु त्यांच्याही आवेगाच्या बाहेर चेंडू जाईल सरळ. अगदी ब्लॅक स्क्रीनला देतोय धडक, चेंडू सीमा पार. याही बॉलवरती चौकार. चोपन्न धाबा फलकावरती, 54 रन्स. शेवटचा बॉल, परंतु आता शेवटच्या बॉलवरती आता अजून किती धावा मिळतील, परंतु इथे शेवटचा चेंडू नक्कीच इथे पाहू शकाल डॉट आलाय प्लस रनआउट. आणि आता इथून षटक क्रमांक 5वाही कंप्लीट झालाय. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये खरं तर टॉस जिंकला होता तो म्हणजे छत्रपती सीसी कुलगाव संघानं. आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली आहे आणि चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. म्हणजेच 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये 54 धावा बनवल्यात आणि 55 धावसंख्येचा टार्गेट आता गावदेवी कात्रप संघासमोर उभारला आहे. 30 बॉल आणि 55 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजेच कात्रप संघाला. चला नेक्स्ट मॅच टीम कुलगाव बी प्लस संघ आणि कांसई दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. अगदी टॉस साठी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर आणि मान्यवरांचा शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला ओमसाई कांसाई संघ आणि कुलगाव बी प्लस, चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. चला आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आमचे दिनेश भोपी साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला या दादा, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. नक्कीच आमचे अरबाज आहेत, नक्कीच कुलगाव बी प्लस संघाचे कॅप्टन आणि ओमसाई क्रीडा मंडळ कांसाई संघ दोन्ही टीम कॅप्टन आहेत. दोन्ही टीम कॅप्टनचं मनपूर्वक स्वागत. आपण वेळेवरती उपस्थित आहात, आपलं मनपूर्वक स्वागत. चला आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजे कुलगाव बी प्लस विरुद्ध ओमसाई क्रीडा मंडळ कांसाई गाव या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. खरं तर आमचे दिनेश दादा आणि दिनेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस जिंकला टीम कांसाई संघानं, निर्णय आपण कळवायचा आहे.
चला मॅच ऑन करूयात या ठिकाणी. चला संपूर्ण स्क्वॉड आहे या ठिकाणी छत्रपती शिशी कुलगाव संघाचा आणि आता नक्कीच 12th मॅन देखील पूर्ण ड्रेसिंग कोडमध्ये आहे. शूज देखील नक्कीच आता त्यांनी नक्कीच परिधान केलेले आहेत. आता आपण मॅच ऑन करतोय आणि इथून 55 धावसंख्येचा टार्गेट आहे तो म्हणजेच कात्रप संघाला. मॅच ऑन. चला मॅच ऑन करूयात. P1चा पहिला षटक गोलंदाज नितेश बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल अगदी सॉफ्ट हँड ऑन साइडला ढकलण्यात आलंय. खरं तर इथून पहिल्याच बॉलवरती अगदी शेंडूला बॅटवरती घेण्यात आलं आणि इथून चांगली सुरुवात सध्या करत असताना फलंदाज अक्षयला आपण पाहतोय. अक्षय आणि त्यांच्या समवेत बॅट्समन. चला कात्रप संघ तुमचा नक्की जो शेवटला बॅट्समन उतरेल त्याला आपण पाठवायचं आहे इथे कॉम्बॉक्स मध्ये नावं सांगण्यासाठी. चला याही बॉलवरती मात्र आणखीन एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते आणि टीमची टोटल 2 धावा. अगदी इथून शांतमय सुरुवात सध्या तरी केली जाते. हा देखील फटका चांगला आहे. सध्या तरी या ओव्हरची सुरुवात अगदी शांतमय सध्या पाहायला मिळेल. सातत्याने आपण पाहू शकाल चांगलं प्लेसमेंट केलं जातं. याही बॉलवरती आणखीन एक सिंगल. तीन बॉलवरती 3 सिंगल आले आहेत परंतु इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅच इथे कंप्लीट केली जाते. फटका फसला ना इथून हा पहिला विकेटचा बटन. फलंदाज इथून पाहिलं तर अतिश अगदी त्यांना बाद व्हावं लागेल आणि इथून पहिला धक्का टीम कात्रप संघाला फलंदाज बाद. सध्या तरी इथून गोलंदाजी करत असताना सध्या नक्कीच नितेश चांगली कामगिरी करतात. पहिल्या 3 बॉलवरती 3 धाबा खर्च केला परंतु त्यानंतर चौथ्या बॉलवरती पाहिलं तर विकेटचं पतन केलं. खरं तर विकास जो एक विस्फोटक फलंदाज होता त्यांना नक्कीच स्वस्तात बाद केलं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती नयन. 5 ओव्हरमध्ये 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. टार्गेट चेस करायचा आहे. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर अगदी 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत म्हणजेच कात्रप संघाला. फुल लेनचा बॉल ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू जाईल सरळ अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. धावा मिळतील 4. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 7 या धावफलकावरती. अगदी 55 धाबा इथून बनवायच्यात म्हणजेच शांतमय क्रिकेट खेळणं फार महत्वाचं आहे आणि इथून नक्कीच चांगली सुरुवात सध्या दोन्ही संघ आपल्या बाजूने सध्या चांगली सुरुवात करतायत. इथे सध्या तरी आपण पाहू शकाल मिसफिल्डिंग आणि जिथे असं वाटलं होतं की एकच धाब्यावरती समाधान मानलं जाईल परंतु पुन्हा एकदा 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जातात. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. थोडीशी चूक झाल्याने लगेचच 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जातात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अक्षय आणि नयन दोघांमध्ये ताळमेळ सध्या चांगलं पाहायला मिळेल. 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. यस ओव्हर कंप्लीट आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धाबा पाहिल्या तर 9 धाबा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली सुरुवात इथून केली जाते. चला टीम कांसाई संघ आपण टॉस जिंकला. आपला निर्णय आपण कळवायचा आहे. फील्डिंग यस त्याच दरम्यान आमचे महाराष्ट्र पोलीस अगदी निसारबाई शेख खरं तर सरांच्या ठिकाणी आगमन झालंय. या खरं तर निसारबाई शेख यांना विनंती असली आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. भाईजान नक्कीच यांना आपण नक्कीच हे प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. या भाईजान आपलं मनपूर्वक स्वागत.
मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक दुसरं P2चं हे षटक. गोलंदाज अक्षय पहिलाच बॉल फुल लेन. इथे सध्या तरी अगदी मैदानाच्या आतमध्ये सध्या घाई केली जाते. अगदी नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिलं फलंदाज नयन होते. नयन सध्या तरी घाई करतात परंतु इथून घाई करून चालणार नाहीये. यस इथे देखील हा डॉट बॉल. सध्या तरी अक्षय मैदानाच्या आतमध्ये शांतमय सुरुवात करतात परंतु अक्षयला जास्त वेळ शांत ठेवणं कठीण काम आहे. परंतु सध्या तरी गोलंदाजा हे कौतुक करायला पाहिजे. ऑन साइडला बॉल उडवलाय. फटका फसला. डीप मध्ये खेळाडू पोहोचले होते परंतु शेवटच्या मोमेंटला नक्कीच इथून कॅच मात्र ड्रॉप केली जाते. अगदी नितेश होते. नितेश चेंडूपर्यंत पोहोचले होते. अगदी चेंडूला जजमेंट देखील चांगलं केलं होतं परंतु ग्रीप करता आलं नाहीये आणि इथून कॅच ड्रॉप. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 10 धाबा. सध्या तरी छत्रपती सीसी कुलगाव संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल. छत्रपती सीसी कुलगाव विरुद्ध कात्रप या दोन संघादरम्यान मॅच आणि इथून अगदी मैदानाच्या आतमध्ये अक्षयनं काय चेंडू फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी अबे फ्रॉम दी बॉडी. तिथे बॅटची लिडिंग एज आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज नयन मैदानाच्या बाहेर. चला या ठिकाणी कात्रप संघासाठी खरं तर सुवर्ण संधी आहे. खरं तर आमचे हरेश दादा पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच कात्रप संघाला एक सुवर्ण संधी. जर का कात्रप संघ या स्पर्धेत चॅम्पियन राहिला आहे तर त्यांना अलिबागची ट्रिप मात्र देण्यात येईल. नक्कीच आमच्या हरेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ही संधी आहे त्यांना. परंतु आता इथून सामने जिंकणं फार महत्वाचं आहे. नक्की संधी निर्माण झाली आहे त्या संधीचा सोनं आता करावं लागेल. अगदी हरेश दादा पाटील यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. खरं तर आपल्या संपूर्ण टीमला नक्कीच संधी देण्यात आलेली आहे. यस आताचा हा चेंडू व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाब इथनं मिळेल आणि टीमची टोटल 11 धाबा. यस मॅच ऑन. ऑन साइडला फटका इथे चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. अगदी या ठिकाणी कॅच वरती आले होते. नक्कीच डीप मध्ये प्रशांत होते. चांगलं जजमेंट झालं होतं परंतु बॉलला ग्रीप करता आलं नाही आणि इथून मात्र राहुलचा कॅच मात्र सोडण्यात आलाय. राहुल एक विस्फोटक फलंदाज आहे. राहुलच्या मी बॅटिंग नेहमीच पाहतोय परंतु पहिल्याच बॉलवरती काय फटका खेळला होता. अगदी इथून मात्र राहुलला पहिल्याच बॉलवरती नक्कीच जीवनदान मिळतंय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाब इथं अजून एक मिळेल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 धाबा. 13 धाबा. सध्या तरी छत्रपती सीसी कुलगाव संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतोय. गुडलेस फटचा बॉल. ऑन साइडला खेळाचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथून रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु याही बॉलवरती आणखीन एक सिंगल. सध्या तरी क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलचा या ठिकाणी वापर करण्यात येतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी गोलंदाज अक्षयच्याही माध्यमातून पाहायला मिळते आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी सध्या पाहायला मिळते छत्रपती सीसी कुलगाव संघाच्या माध्यमातून. या षटकात अवघ्या अक्षयनं 5 धाबा खर्च केल्यात. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. बॅडमिंटन स्ट्रोक. डीप मध्ये खेळाडू होते त्यांच्याही आवेगाच्या बाहेर आणि आता हा चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुलच्या बॅट मधून हा वार. हा आणखीन एक चौकार. षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय. पॉवर प्लेचे जे षटक होते ते या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत आणि अगदी पॉवर प्ले मध्ये शांतमय सुरुवात अगदी गावदेवी कात्रप संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद 18 धावा. आता यामागचं समीकरण नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि अजूनही 37 धावा बनवायच्या आहेत म्हणजेच मॅच अजूनही बॅलन्स आहे. अगदी इथून दोन्ही संघांसाठी हा सामना पाहिला ना तर 50-50 आहे. चांगली लढत या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि आमचे ऑफिशियल अंपायर आमचे खरं तर डीके सर त्यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम डीके सर. स्वागत आहे. चला आमचे निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस भाईजान
त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर क्रिकेट प्रेमी आहेत आणि सातत्याने क्रिकेटला धर्म मानणारा हा व्यक्तिमत्व आमच्या निसारबाई शेख भाईजान यांचं इथे आगमन झालंय. वेलकम सर, स्वागत आहे. सरपंच चषकात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. येस, मॅच ऑन. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रशांत आहेत, परंतु पहिलाच बॉल अगदी दिशापासून भरकटलेत आणि पहिलाच बॉल इथून वाईट पाहायला मिळेल. अगदी इथून दिशेवरती कंट्रोल करावं लागेल. मॅच बॅलन्स आहे. गुडलँड स्पॉटचा बॉल अगदी या ठिकाणी स्क्वेअर कट करण्यात आला. बॉलला सरळ पाठवलाय पॉइंट मध्ये. डीप मध्ये खेळाडू आहे. थोडीशी मिस्टेक, थोडीशी मिसफिल्डिंग, परंतु आता इथून चुका करून चालणार नाहीये. सातत्याने तुम्हाला क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. आता इथून सातत्याने प्रत्येकी खेळाडूला जिद्द, चिकाटी आणि मेहनत आता इथून करावी लागेल. आता प्रत्येकी चेंडू मात्र आपण पाहू शकाल अगदी या मॅचच्या एंडच्या दिशेने जातोय, म्हणजे शेवटच्या दिशेने जात असताना पाहायला मिळेल. सामना क्लोज येतोय. समोर चेंडू होता ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अगदी पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिला सामना आपण पाहतोय. पहिला सामना या दोन संघादरम्यान गावदेवी कात्रप विरुद्ध छत्रपती सीसी कुलगाव या दोन संघादरम्यान ही मॅच रिव्हर्स स्टेडियम करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी प्रॉपर मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. परंतु डीप मध्ये खरं तर या फटक्यासाठी खेळाडू तैनात आहेत आणि याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातात. टीमचे टोटल 23. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. खरं तर इथून देखील प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिला कात्रप संघासाठी तर अगदी 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. समोर चेंडू ऑन साइडला लॉब केला. डीप मध्ये खेळाडू तिथे पोहोचतील. अगदी नक्कीच नक्कीच खेळाडू पोहोचले होते, परंतु त्यांच्या या अपेक्षेच्या बाहेर झेल आणि तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. पुन्हा 2 धाबा सातत्याने सिंगल डबलच्या मदतीने सामना जवळ नेण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाज करत आहेत. अक्षय आणि राहुल आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु आताचा हा चेंडू अगदी प्रॉपर लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळतीये. अगदी गोलंदाज प्रशांत, अगदी लाल्या यांना आपण पाहू शकाल. अगदी स्वामी स्पोर्ट्स खरं तर प्रॉपरेटर आहेत, ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सध्या तरी या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. परंतु आताचा हा चेंडू ऑन साइडला लॉब केलाय आणि अगदी सरळ रेषेत क्रिकेटमध्ये सर्वात सेफ शॉट अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध बॉल जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, धावा मिळतील. या चेंडूवरती 4 आलाय हा चौकार. पाहता पाहता षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. चला यस सर, पाण्याची मागणी होती का? चला लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळेल. तीन षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 29. 29 धावा आता समीकरण या मागचं पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता सामना जिंकण्यासाठी अजूनही कात्रप संघाला 26 धाबा संख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 26 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. सामना अगदी क्लोज होताना पाहायला मिळेल. चांगली लढत मात्र या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. कोणता संघ कोणत्या टीम वरती हवी ठरेल हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे. मॅच क्लोज होत चालले. पहिला सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकमेकांना चांगली टक्कर देत आहेत. दोन्ही संघांचं कौतुक करायला पाहिजे. पहिल्याच मॅच मध्ये दोन्ही संघ आपले 100% देत असताना चला आमचे डीके सर, आमचे ऑफिशियल पंच डीके सर, आपण कुठे असाल तर या लगेच मैदानाच्या आतमध्ये.
चला मॅच ऑन गेम ऑन. आता सामना येऊन पोहोचला शेवटच्या 2 षटकांमध्ये. येणारे 12 चेंडू आणि आता इथून 26 धावा बनवायच्या आहेत. 12 मध्ये 26 बनला जातील का की धावा रोखल्या जातील हे देखील पाहूया. दोन्ही संघ एकमेकांना चांगली टक्कर देत आहेत आणि त्याच दरम्यान आमचे खरं तर समालोचक आमचे राहुलजी चव्हाण सरांचं इथे आगमन झालंय आमचे आणि त्यांच्या समेत आमचे ब्रह्मदीप खिलारे त्यांचंही आगमन. मनपूर्वक स्वागत, वेलकम. सरपंच जिस्कात आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर महाराष्ट्रातील आमचे बुलंद आवाज म्हणून त्यांची नक्कीच ओळख आहे आणि त्यांची नक्कीच गणना केली जाते. आमचे राहुलजी चव्हाण त्यांचा आगमन आणि आता मैदानाच्या आतमध्ये इथे फटका फसलाय आणि इथे घडलंय काय कॅचेस विन द मॅचेस. या ठिकाणी सोपी कॅच होती, पकडायची होती, परंतु इथे कॅच ड्रॉप. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. कॅच सोडली आणि लगेच 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सध्या तरी राहुलचं नशीब आहे, पहिल्याच बॉलवरती सर कॅच देखील ड्रॉप झाली होती, परंतु पुन्हा एकदा इथे कॅच ड्रॉप म्हणजे 2 कॅच राहुलच्या सोडल्यात. ऑन साइडला पुन्हा एकदा अगदी ऑलांद कापेटने बॉलला डीप मध्ये ढकललाय, परंतु या चेंडूवरती आता एकच धाव एकबडली जातीये आणि आता या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 धावा. येणारे 10 चेंडू आणि इथून अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येकी बॉल वरती आता समीकरण बदलणार. आताचा हा बॉल इथे दिशा पाहावी लागेल. यस, एक्स्ट्रा या ठिकाणी टर्न मिळाला आणि त्याच दरम्यान इथून पंताने सांगितले की हा चेंडू खराब आहे, अर्थातच व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव इथून पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस, पुन्हा एकदा गुड लेन्थ स्पॉटचा बॉल अगदी ऑन साइडला इथून अगदी सॉफ्ट हँड टर्न करण्यात आलाय आणि याही बॉलवरती एक सिंगल एकवडली जाते. अगदी हे षटक येणं फार महत्वाचं आहे. या षटकात खरं तर धावा जर का आल्या तर नक्कीच कात्रप संघ पुढे नक्कीच निघून जाऊ शकतो आणि जर का धावा कमी आल्या तर इथून छत्रपती सीसी कुलगाव संघ या मॅच वरती पकड निर्माण करू शकतोय. टर्निंग पॉइंट ओव्हर पाहायला मिळेल. उर्वरित या षटकातील शेवटचे 3 चेंडू आहेत. आतापर्यंत तेजस अर्थातच टँगोने चांगलं कामगिरी केली, चांगली षटक आतापर्यंत फेकलंय. आताचा हा चेंडू नक्कीच या ठिकाणी सध्या तरी पंचांचा इशारा येणं देखील बाकी आहे. यस, व्हाईट बॉल +1 म्हणजेच इथून 2 धावा मिळतील. इथून तेजसला आता नक्कीच टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. टर्निंग पॉइंट षटक तेजसनं नक्कीच स्वीकारलंय आणि इथून आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. गुडलेन स्पॉटचा बॉल बॅकफुट वरती आले, पंच केलाय, फटका दमदार आणि आता बॉलला पाठवलं सरळ एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सरळ जमिनीला दन 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 करत सीमा पार. 4 धावा. चार धावा इथनं मिळतील आणि काही बॅटिंग पाहायला मिळते. कंट्रोल बॅटिंग सध्या अक्षय यांच्या माध्यमातून. अगदी अक्षयचा विचार केला एक ओपनिंग फलंदाज आहे आणि अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत नक्की सध्या तरी झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा आल्यात आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 धावा. पुन्हा एकदा गोल्डन स्पॉट, पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला ढकलले, परंतु आता डीप मध्ये या फटक्यासाठी खेळाडू तैनात आहेत. इथे एक धाव कंप्लीट आणि आता इथून पाहिलं तर दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोनच्या मदतीने टीमची टोटल 42 धावा. 40+ धावा बनवल्यात, परंतु 50+ अर्थातच 55 धावा बनवायच्यात. आता सामना जिंकण्यासाठी येणारे 7 बॉल आणि अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू फार महत्वाचा आहे. इथे बॅकफुट वरती आले, पुन्हा एकदा कट केला, स्क्वेअर कटचा हा मारा बॉल पुन्हा एकदा पाठवलाय डीप कव्हर मध्ये, चेंडू सीमा पार. आणखीन 4 धावा ठोकलाय अक्षयनं चौकार. अगदी या मॅच मध्ये काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली, कंट्रोल बॅटिंग अगदी सातत्याने. नक्कीच टेक्निकल बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सातत्याने अगदी प्लेसमेंट करत असताना धाबा जमा केल्यात. गॅप शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळाले अक्षय यांचे आणि चांगली सुरुवात. अगदी अक्षयने या मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके कमी खेळलाय, परंतु अगदी मॅच सुरू ठेवले आणि मैदानाच्या आतमध्ये
फलंदाजांना पाहिजे काय, टीमला पाहिजे काय, धावा पाहिजे. धावा सुरू ठेवल्या मैदानाच्या आतमध्ये अक्षयनं आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी अक्षयचा विचार केला तर आतापर्यंत अक्षयनं 15 चेंडू खेळलाय आणि 15 चेंडूमध्ये आतापर्यंत 24 धावा बनवल्यात. म्हणजे जवळ 160च्या स्ट्राईक रेटनं सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अगदी राहुल त्यानं देखील मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बॅटिंग केली आहे. जवळ 200च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. म्हणजे 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा बनवल्यात आणि या दोघांची पार्टनरशिप नक्कीच चांगली पाहायला मिळते. अगदी 15 चेंडूमध्ये 36 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप केली आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये कात्रप संघाला एक पार्टनरशिपची गरज होती. ती पार्टनरशिप राहुल आणि अक्षय मध्ये निर्माण झाली आहे. आता येणारे 6 चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये न आलं सर. तिसऱ्या ओव्हरमध्ये का चौथ्या ओव्हरमध्ये टोटल 17 धावा आल्यात. 17 धावा आल्यात. पहा पहिल्या चेंडूवरती 2 आल्या. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली, वाईड आला, पुन्हा सिंगल आली, वाईड +1, त्यानंतर चौकार, 2 धावा, पुन्हा चौकार. अशा रीतीने तब्बल 17 धावा आल्यात. आणि आता सामना येऊन पोहोचला. येणारे 6 चेंडू आणि आता 9 धावसंख्येची गरज. अगदी या मॅच मध्ये सध्या तरी दोन्ही संघ चांगली टक्कर देत आहेत. परंतु मागील ओव्हर मध्ये काय बॅटिंग पाहायला मिळाली, कंट्रोल बॅटिंग, अगदी क्रिकेटचा सी कंट्रोल पाहायला मिळाला. आता येणारे 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा फिरकीचं आक्रमण, अर्थातच गोलंदाज प्रशांत सूर्यराव अगदी लाल्या यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये हे अंतिम षटक मात्र घेऊन आलाय. परंतु या अंतिम षटकामध्ये चमकायचं आहे, चांगली कामगिरी करायची आहे, सामना आपल्या बाजूने झुकवायचा आहे. सुरुवात चांगली झाली आहे परंतु एंड कशा प्रकारे केलं जाईल. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना. प्रत्येक मॅच नॉकआउट आहे, त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला 100% देणं फार महत्त्वाचं. मॅच ऑन. पहिलाच बॉल समोर ऑन साइडला बिग हिट केला जातोय आणि राहुलच्या बॅट मधून या ठिकाणी चेंडू झालाय गोल, सीमा पार, षटकार. खर तर ह्याच राहुलचे नक्कीच 2 कॅच ड्रॉप केले होते आणि आता तो राहुल मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बॅटिंग करतोय. षटकार ठोकलाय म्हणजे आता मॅचचं जे गणित होते ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय आणि आता हा सामना जवळपास कात्रप संघाच्या बाजूने झुकवलाय या षटकारानं. आता येणारे 5 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. दोन्ही संघ या मॅच मध्ये चांगले खेळले, दोन्ही संघांचं कौतुक करायला पाहिजे. परंतु मॅच अजूनही ऑन आहे. लव फुल टॉस आणि आता इथे हा सामना संपवलाय, सामना जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी कात्रप संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम छत्रपती सीसी कुलगाव संघ, तुम्ही देखील चांगले खेळलात परंतु हार्ड लक मागील ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या आणि तिथे सामना पूर्णपणे पलटलाय. चला दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे, एकमेकांना पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघांचं कौतुक करायला पाहिजे कारण की चांगला क्रिकेट या दोन्ही संघांना खेळलाय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अगदी